हॅलो. सो आम्ही लोकांनी विठू माऊलीचं छानपैकी दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही बोटिंगवरती गेलो चंद्रभागेवरती आणि इतकी हवा चालू होती. जे मी ओटीचं सामान घेतलेलं तिकडे दिवा वगैरे लावायचा होता, पण इतकी हवा चालू होती त्याच्यामुळे दिवा लागतच नव्हता. त्यानंतर बोटवाले जे दादा होते त्यांनी स्लो ड्रायव्हिंग करायला स्टार्ट केलं, म्हणजे असं स्लो केली नाही का बोट. त्यानंतर मी दिवा लावला 4-5 वेळा ट्राय केल्यानंतर लागला फायनली आणि छानपैकी ओटी जी होती ती पाण्यात वाहिली. आणि असं म्हटलं जातं की एका सुहागणीने पाण्यात असं चंद्रभागेला ओटी भरलेली खूप छान असतं, मनातली इच्छा पूर्ण होतात असं नाही का, म्हणजे मावशी मला बोललेली. सो म्हणून मी तिकडे ते सगळं ओटी वगैरे वाहिली छानपैकी. आणि त्यानंतर चिकूला छानपैकी एंटरटेन करत होती, तो पण खूप एन्जॉय करत होता. म्हणजे नाही का, त्याला मग मी मस्ती करत होते त्याच्यासोबत थोडी. आणि इतकं छान वाटत होतं, आजूबाजूला व्ह्यू मंदिराचा छानपैकी. आणि मी तर हॅपी होतीच, पण माझ्यासोबत चिकू जास्त हॅपी होता. आणि मग छानपैकी तो पण व्ह्यू एन्जॉय करत होता त्याच्या पप्पांसोबत माझ्यासोबत. आणि विचारत होता की फिश कुठे आहेत, हे ते पाण्यामध्ये मला दाखव, फिश मला दिसत नाही आहे वगैरे वगैरे. आणि छानपैकी आम्ही लोकांनी ट्रिप प्लॅन केलेली पंढरपूरची. कधीपासून म्हणत होतो आम्ही की जाऊयात, पण काही पॉसिबल होत नव्हतं. फायनली माझा हॅपीनेस तुम्ही बघू शकतात फेसवरती. मी खूप हॅप्पी होते. सो फेसवर हॅपीनेस तुम्ही बघू शकतात. मला तर खूप आवडली ही ट्रिप. दर्शन इतकं छान झालं, निवांत झालं. त्यानंतर आम्ही लोकांनी बोटिंग पण छानपैकी केली, व्ह्यू असा एन्जॉय केला, मस्ती केली. आणि माझा चिकू तर खूप हॅप्पी होता. बाय, टेक केअर.